नमस्कार मित्रांनो, ओम नमः शिवाय. एकदा माता पार्वतीने भगवान भोलेनाथांना विचारले, प्रभू, ज्यांच्या नशिबामध्ये पुत्र नसतो अशा लोकांना पुत्राची प्राप्ती कशाप्रकारे होऊ शकते. पुढे माता पार्वती म्हणतात, हे प्रभू, मी मृत्यूलोकावर पाहिलं आहे की काही लोकांना 4 मुली आहेत, तर काही लोकांना 4 मुलं आहेत. ज्या लोकांकडे फक्त मुली आहेत, मुलं नाहीत, अशी लोक त्यांचा वंश वाढवण्यासाठी खूपच जास्त चिंतित असतात. असे आईवडील एका पुत्राच्या प्राप्तीसाठी माहीत नाही कुठे कुठे भटकत असतात. माहीत नाही ते कोणत्या कोणत्या पूजापाठ करत असतात, परंतु तरीसुद्धा त्यांना पुत्राची प्राप्ती होत नाही. मग अशा आईवडिलांनी काय करावे? त्याचबरोबर जे आईवडील संतान सुखापासून वंचित आहे, त्यांना संतान सुख कसे प्राप्त होऊ शकते? तेव्हा भगवान शिव म्हणतात, हे पार्वती, आज मी तुम्हाला एक अशा फुलाबद्दल सांगणार आहे ज्या फुलाचा फक्त वास घेतल्यामुळे पुत्राची प्राप्ती होऊ शकते. तेव्हा माता पार्वती म्हणतात, हे प्रभू, जर अशीच गोष्ट आहे तर मला त्या फुलाबद्दल जाणून घ्यायचे आहे. असे ते कोणते फूल आहे ज्याचा फक्त सुवास घेतल्यामुळे पुत्राची प्राप्ती होत असते? तेव्हा भगवान शिव म्हणतात, पार्वती, हे फूल कोणते आहे आणि याला कशाप्रकारे प्राप्त करावे, याचा वास कशाप्रकारे घ्यावा, ही सर्व माहिती मी आज तुम्हाला एका छोट्याशा कथेद्वारे देणार आहे. तर मित्रांनो, कथेला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. तसेच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. माता पार्वती म्हणतात, प्रभू, मी कथा पूर्ण ऐकेन आणि अगदी लक्षपूर्वक ऐकेल. तुम्ही मला कथा सांगा, कारण माझ्या मनामध्ये ही कथा ऐकून घेण्यासाठी खूपच उत्कंठा निर्माण झाली आहे. ते फूल कोणते आहे, त्या फुलाचे नाव काय आहे, त्या फुलाचा फक्त वास घेतल्यामुळे पुत्राची प्राप्ती होत असते. कारण माझीसुद्धा एक भक्त आहे, तिचं अजून लग्न झालं नाही आणि तिच्या वडिलांची आणि बहिणीची अवस्था पाहून तिच्या मनामध्ये हीच इच्छा आहे की लग्न झाल्यानंतर तिला एका पुत्राची प्राप्ती व्हावी. आणि म्हणूनच हे प्रभू, जर हे मला माहीत झालं की कुठल्या फुलाचा सुवास घेतल्यामुळे पुत्राची प्राप्ती होऊ शकते, तर मी माझ्या भक्ताच्या स्वप्नामध्ये जाऊन तिला हे नक्की सांगेन, ज्यामुळे तिची पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होऊ शकेल. भगवान शिव म्हणतात, पार्वती, एका गावामध्ये एक शेतकरी होता. त्याला 6 मुली होत्या आणि 6 मुलींपैकी 5 मुलींचं लग्न झालं होतं. 6वी मुलगी, जी लक्ष्मी मातेची भक्त होती, तिचं लग्न अजून झालं नव्हतं. आणि ज्या 5 मुलींचं लग्न झालं होतं त्या 5ही मुलींना फक्त मुलीच होत्या, त्यांना मुलगा झाला नाही. 6वी, जी सगळ्यात छोटी मुलगी होती, तिचं अजूनपर्यंत लग्न झालं नव्हतं. शेतकरी ह्या गोष्टीमुळे फार चिंतित असायचा की 5 मुलींना पुत्र झाले नाही. त्याला असंच वाटत होतं की 6व्या मुलीलासुद्धा मुलगा होणार नाही. त्याचबरोबर शेतकऱ्याच्या मनामध्ये आणखी एक विचार यायचा आणि तो सतत चिंतेमध्ये असायचा की मलासुद्धा पुत्राची प्राप्ती झाली नाही आणि म्हणूनच कदाचित माझ्या 5 मुलींना पुत्रप्राप्ती झाली नाही आणि 6व्या मुलीचे लग्न झाल्यानंतर हिलासुद्धा पुत्रप्राप्ती होणार नाही. आणि जर असं झालं तर मी या जगामध्ये तोंड कसा दाखवू? लोक माझ्याबद्दल काय विचार करतील माहीत नाही. मित्रांनो, तो शेतकरी जेव्हा पण जंगलामध्ये काम करण्यासाठी जात असे तेव्हा मदतीसाठी तो त्याच्या सर्वात छोट्या मुलीला सोबत घेऊन जायचा. एके दिवशी शेतकऱ्याला काम करत असताना खूप जास्त वेळ झाला आणि खूप कडाक्याचं ऊन पडलं होतं. खूप जोरदार ऊन असल्यामुळे शेतकऱ्याने त्याचे कपडे काढले आणि शेजारीच असलेल्या गवतावर टाकून दिले. तेव्हा त्या शेतकऱ्याचे काम पूर्ण झालं. तेव्हा शेतकऱ्याने त्याच्या मुलीला त्याचे कपडे आणण्यास सांगितलं. जसं शेतकऱ्याची छोटी मुलगी त्याचे कपडे उचलण्यासाठी त्या गवताजवळ गेली, तेव्हा तिने पाहिलं की तिथे एक किडा पडलेला आहे. मुलीला त्या किड्याला उचलायचं नव्हतं आणि म्हणूनच ती परत तिच्या वडिलांजवळ गेली आणि वडिलांना जाऊन तिने विचारलं की काय करायचं, की तिने नेमकं काय करायला पाहिजे. शेतकरी मुलीचे हे बोलणं ऐकून तिला म्हणाला, तू त्या किड्याला घाबरू नकोस, तू त्या किड्याला एका बाजूला फेकून दे आणि माझे कपडे मला आणून दे. तेव्हा शेतकऱ्याची मुलगी म्हणाली, बाबा, जर मी त्या किड्याला बाजूला फेकून दिलं तर त्या किड्याला दुखापत होईल
त्यामुळे त्याला फेकून देणं योग्य नाही. शेतकऱ्याची मुलगी किड्याची मदत करू इच्छित होती. शेतकरी म्हणाला, तू काहीही कर, त्या किड्यासोबत कसंही वाग, परंतु मला माझे कपडे आणून दे. भगवान शिव म्हणतात, पार्वती, अशा प्रकारे शेतकऱ्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर ती मुलगी त्या किड्याजवळ गेली आणि त्या किड्याला म्हणाली, हे प्रिय किड्या, तुला झोपण्यासाठी मऊ मऊ जागा हवी आहे का? तेव्हा त्या किड्याने शेतकऱ्याच्या मुलीकडे त्याच्या तेजस्वी नजरेने पाहिले, जणू त्याला तिच्यासोबत काहीतरी बोलायचं होतं. आणि शेतकऱ्याच्या मुलीने त्या किड्याचे भाव समजले आणि काही गवत एकत्र करून त्या किड्यासाठी मऊ असा घरटा तयार केला. आणि त्यानंतर त्या किड्याला ती म्हणाली, तू या मऊ घरट्यात झोप. त्यानंतर त्या मुलीने त्या किड्याला मऊ घरट्यामध्ये झोपवले. तेव्हा तो किडा त्या मुलीला म्हणू लागला, तुला माझ्या सेवेमध्ये यायला आवडेल का? मला माहीत आहे की तुझे बाबा खूप गरीब आहेत आणि ते मला दूर फेकून देण्याची इच्छा ते ठेवत होते, कारण त्यांना त्यांचे कपडे मिळावे. मी या कडक उन्हामुळे खूप जास्त अस्वस्थ झालो होतो आणि म्हणूनच मी तुझ्या वडिलांच्या कपड्यांमध्ये बसलो होतो. तू खूप चांगल्या स्वभावाची मुलगी आहेस. मला तू खूप आवडली आहेस. तू रोजच्या रोज फक्त मला काही तास तुझ्यासोबत फिरायला घेऊन जात जा. ह्यासाठी मी तुला रोजच्या रोज भरपूर धन देईल, चांगलं चांगलं खायला देईल. जर तू सतत 3 वर्ष असं केलं तर मला ह्या जादूपासून सुटका मिळेल, कारण मी एक जादुई राजकुमार आहे आणि जेव्हा मी राजकुमार बनेल, म्हणजेच माझ्या खऱ्या रूपामध्ये मी जेव्हा येईल, तेव्हा मी तुझ्यासोबत विवाह करेल. भगवान शिव म्हणतात, पार्वती, त्या किड्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर ती मुलगी लगेचच तयार होते. ती म्हणते, मी तुमची सेवा करण्यास तयार आहे. तुम्ही जसे म्हणत आहात मी तसेच करेन. तेव्हा तो किडा म्हणाला, मग उद्या ह्याच वेळी इथे ये. त्यानंतर ती मुलगी त्या किड्याला दुसऱ्या दिवशी तिथे येण्याचं वचन देऊन वडिलांचे कपडे घेऊन तिच्या घरी परतते व रात्री जेवल्यानंतर ती झोपी जाते. सकाळी जेव्हा ती उठली तेव्हा ती तिच्या वडिलांना म्हणाली, बाबा, मी तुमचे कपडे आणून दिले आहेत. आजपर्यंत मी माझी आणि तुमची गरिबी पाहिली आहे. मी बरेच दिवस घरी राहिली. आता मी ह्या जगामध्ये माझं नशीब आजमावणार आहे. तुम्ही मला जाण्याची अनुमती द्या. परंतु तो शेतकरी त्याच्या मुलीला कुठेही जाण्याची अनुमती देत नाही. ती मुलगी त्या किड्याला वचन देऊन आली होती आणि म्हणूनच ती तिच्या वडिलांना असं म्हणाली. तिने स्वतःशी निर्धार केला की जरी भीक मागावी लागली तरीसुद्धा चालेल, परंतु ती तिचे नसीब बदलणारच. व त्यानंतर शेतकऱ्याची मुलगी जंगलामध्ये निघून गेली. जेव्हा ती जंगलात गेली तेव्हा काहीच वेळात तिला तो किडा सापडला. तो किडा मुलीला पाहून खूप आनंदित झाला. तेव्हा तो किडा म्हणाला, तू इथे आलीच आहेस, मग मला फिरायला घेऊन चल. त्या मुलीने तसंच केलं आणि जेव्हा संध्याकाळपर्यंत फिरल्यानंतर दिवस संपला तेव्हा त्याच जंगलामध्ये एक भव्य असा महल प्रकट झाला. त्या महलामध्ये एक खूप मोठी खोली होती, ज्या खोलीमध्ये एक मोठा टेबल होता आणि त्या टेबलावर खाण्यापिण्याच्या भरपूर साऱ्या वस्तू ठेवलेल्या होत्या. इतके सारे पदार्थ त्या मुलीने तिच्या आयुष्यात कधीच पाहिले नव्हते. त्यानंतर शेतकऱ्याची मुलगी पोट भरून जेवली व ती अंथरुणावर झोपायला गेली. रोजच्या रोज 1 ते 2 तास ती त्या किड्याला स्वतःजवळ ठेवायची, त्याला फिरवायची व त्यानंतर ती महलामध्ये जायची, जिथे तिच्यासाठी सर्व काही तयार केलेलं असायचं, जिथे तिच्यासाठी खूप छान अशी व्यवस्था केलेली असायची. भगवान शिव म्हणाले, पार्वती, अशा प्रकारे हळूहळू 1 वर्ष व्यतीत झालं. तेव्हा ती मुलगी किड्याकडे तिच्या वडिलांना भेटण्याची परवानगी मागते. तेव्हा तो म्हणतो, जर तुला तुझ्या वडिलांना भेटायचं असेल तर तू जाऊन तुझ्या वडिलांना भेटू शकतेस, परंतु पुढच्या दिवशी परत नक्की ये. त्यानंतर तो किडा ह्या अटीवर राजी झाला की ती मुलगी दुसऱ्या दिवशी परत येईल. अशा प्रकारे त्या मुलीने तिच्या वडिलांसाठी आणि बहिणीसाठी सोने आणि इतर मौल्यवान वस्तू घेतल्या आणि ती तिच्या घरी जायला निघाली.
जेव्हा ती मुलगी तिचा खजिना घेऊन तिच्या वडिलांकडे पोहोचली, तेव्हा तिच्या वडिलांना व बहिणीला हे जाणून घ्यायचं होतं की हे सर्व सामान तिला कुठून मिळालं आणि ह्या सर्व सामानाचा मालक कोण आहे. परंतु त्या मुलीने त्यांना काहीच सांगितलं नाही, कारण त्या किड्याने तिला तसे करण्यास मनाई केली होती. आणि इतकेच नाही तर शेतकरी आणि त्याच्या 5ही मुलींनी त्या मुलीला खूप मारले. परंतु 6व्या मुलीने एक शब्दही त्यांना सांगितले नाही. त्यानंतर पुढच्या दिवशी ती मुलगी जंगलात किड्याजवळ पोहोचली. त्यानंतर ती दररोज त्या किड्याला 1-2 तास फिरण्यासाठी घेऊन जात. अशा प्रकारे जेव्हा 2रं वर्ष पूर्ण होतं, तेव्हा ती पुन्हा तिच्या वडिलांना आणि बहिणींना भेटण्यासाठी जाते. आणि अशा प्रकारे 3ऱ्या वर्षाच्या शेवटीसुद्धा ती वडिलांना आणि बहिणींना भेटण्यासाठी जाते. जेव्हा ती मुलगी 3ऱ्या वेळेला किड्याला सोडून तिच्या वडिलांना आणि बहिणीला भेटायला गेली, तेव्हा जाण्यापूर्वी त्या किड्याने सांगितले होते की आज तू लगेचच परत ये, उद्यापर्यंत थांबू नकोस. अशा प्रकारे ती मुलगी येण्याचे वचन देऊन किड्याला सोडून तिच्या वडिलांकडे गेली. इकडे जेव्हा ती मुलगी तिच्या वडिलांजवळ पोहोचली, तेव्हा त्यांनी आणि तिच्या बहिणींनी तिला हे विचारायला सुरुवात केली की जे तू धन घेऊन येतेस त्याचा खरा मालक कोण आहे आणि ती कोणाजवळ काम करत असते. परंतु त्या मुलीने तिच्या वडिलांना आणि बहिणींना काहीच सांगितले नाही. तेव्हा शेतकऱ्याने त्या मुलीला घराबाहेर जाण्यास मनाई केली. परंतु त्या मुलीने घराबाहेर जाण्याचा कसा तरी एक मार्ग काढला. कसं बसं ती घराबाहेर निघाली आणि जंगलाच्या मार्गाला लागली. परंतु जोपर्यंत ती जंगलात पोचली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तो किडा आता तिथे नव्हता. दुःखाची गोष्ट ही होती की त्या मुलीने सर्वत्र पाहिले, परंतु तिथे आता काहीच नव्हते. तो महलसुद्धा गायब झाला होता आणि तो किडासुद्धा गायब झाला होता. कारण जेव्हा ती मुलगी तिच्या वडिलांच्या घरी गेली, तेव्हा त्या किड्याने तिला 3 वर्ष पूर्ण झाले आणि 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या किड्यावर असलेला जादू संपला होता. तो किडा आता एक राजकुमार बनला होता. तो राजकुमार त्याच्या राज्यामध्ये परत गेला. इकडे तो किडा जंगलात न सापडल्यामुळे ती मुलगी खूप काळजी करू लागली आणि ती विचार करू लागली की जर माझ्या वडिलांनी आणि बहिणींनी मला घरात डांबून ठेवले नसते तर तो किडा आज माझ्याजवळ असता. त्यानंतर मुलीने त्या किड्याला सर्वत्र शोधण्याचा प्रयत्न केला. जंगलात एका झोपडीजवळ पोहोचली, जिथे एक म्हातारी स्त्री राहत होती. ज्या स्त्रीजवळ त्या मुलीने रात्रीसाठी आश्रय मागितला आणि त्या म्हातारीला सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर त्या वृद्ध महिलेने त्या मुलीचं खूप चांगल्या प्रकारे स्वागत केलं. पुढच्या दिवशी त्या वृद्ध महिलेने त्या मुलीला 3 सफरचंद दिले. मुलीला सांगितले, पहिल्या सफरचंदामध्ये एक सोन्याचा चक्र आहे, दुसऱ्यामध्ये सोन्याच्या सुताचा रील आहे, तिसऱ्यामध्ये एक सोनेरी चरखा आहे आणि तिला सांगितले की ती सर्वात प्रथम कोणाला भेटेल आणि तेव्हा तिला काय करायचं आहे, ज्यामुळे ती त्या राजापर्यंत म्हणजेच राजकुमारापर्यंत पोहोचू शकेल. त्यानंतर त्या मुलीने अगदी मैत्रीपूर्वक आणि आदराने त्या वृद्ध महिलेचे आभार व्यक्त केले आणि तेथून पुढे निघून गेली. या प्रकारे शेतकऱ्याची मुलगी 3ही सफरचंद घेऊन पुढच्या मार्गाला लागली. बऱ्याच दिवसानंतर ती मुलगी खूप दूरवर आली होती. त्यानंतर ती एका काचेच्या डोंगराजवळ पोहोचली. तेव्हा तिला माहीत नव्हतं की ती हा डोंगर कशा प्रकारे पार करू शकेल, कारण तो डोंगर इतका गुळगुळीत होता, ज्यामुळे ती जेव्हा पण त्या डोंगरावर चढण्याचा प्रयत्न करायची तेव्हा ती खालीच येत असे. तिला काही अंतरावर एक लोहार दिसला. त्यानंतर ती मुलगी त्या लोहाराजवळ गेली आणि त्या मुलीने तिच्या हातामध्ये आणि गुडघ्यांमध्ये घोड्याची नाळ बसवली व त्यानंतर ती त्या डोंगरावर चढली. अशा प्रकारे डोंगर पार केल्यानंतर तिला एक मोठं शहर दिसलं, जिथे तो राजा राहत होता. हा तोच किडा होता ज्याला ती फिरण्यासाठी इकडे तिकडे घेऊन जात होती. इकडे तो राजा आधीच विवाहित होता. त्याला एक सुंदर पत्नी होती. अधिक वेळ झाल्यामुळे जेव्हा तो किडा राजामध्ये बदलला तेव्हा तो शेतकऱ्याच्या मुलीला विसरला. इकडे त्या राजाला मुलंबाळ नव्हतं आणि त्याची जी राणी होती ती राजाची सर्व संपत्ती तिच्या कुटुंबियांना देऊ इच्छित होती.
कारण तिला राजापेक्षा तिच्या कुटुंबावर जास्त प्रेम होतं. इकडे पुत्र नसल्यामुळे राजासुद्धा अत्यंत चिंतित होता. भगवान शिव म्हणतात, पार्वती शेतकऱ्याची मुलगी वेषांतर करून महालामध्ये गेली. तिथे गेल्यानंतर तिने रेशीम कापणाऱ्याची नोकरी मागितली. तेव्हा राणीने विचार केला, ही एक रेशीम कापणारी स्त्री आहे. रोज महालामध्ये राहून मखमलासारखे गालिचे आम्हाला बनवून देईल. त्यानंतर ती मुलगी त्याच महालामध्ये राहू लागली. जेव्हा शेतकऱ्याच्या मुलीने पहिल्या दिवसाचं सफरचंद उघडलं, ते सफरचंद जंगलामधील त्या वृद्ध महिलेने तिला दिलेलं होतं. तेव्हा त्या सफरचंदामधून सोन्याचं चक्र बाहेर आलं. जेव्हा राणीने ते चक्र पाहिलं तेव्हा तिला ते खूपच आवडलं. राणी त्या शेतकऱ्याच्या मुलीला म्हणाली की ती हे चक्र खरेदी करू इच्छित आहे. तेव्हा ती मुलगी त्या राणीला म्हणाली, नाही नाही, हे विक्रीसाठी नाही, परंतु जर तुम्ही मला एका रात्रीसाठी राजासोबत झोपू दिलत तर हे चक्र मी तुम्हाला देईन. ते सोन्याचं चक्र राणीला अत्यंत आवडलेलं होतं. म्हणूनच तिने विचार केला की त्या मुलीला वचन दिलं की जर तुम्हाला हे सोन्याचं चक्र दिलं तर मी तुला आज रात्री राजाजवळ झोपण्याची परवानगी देईन. जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा राणीने राजाला झोपेची गोळी दिली आणि अशा प्रकारे राजा गाढ झोपेत गेला. जेव्हा राजा झोपला तेव्हा राणी शेतकऱ्याच्या मुलीला राजाच्या झोपण्याच्या खोलीत घेऊन गेली व त्यानंतर तिला खोलीत सोडून राणी परत आली. शेतकऱ्याची मुलगी राजाच्या खोलीत गेल्यानंतर राजाच्या पलंगावर बसली आणि तिथे जाऊन ढसाढसा रडू लागली. मला माहीत आहे की कृतज्ञता ही जगाची प्रवृत्ती आहे. मागचे 3 वर्ष किड्याप्रमाणे मी तुझी काळजी घेत राहिली. तुझ्यासाठी मी माझ्या वडिलांचा आणि बहिणींचा मार आणि कठोर शब्द सहन केले. काचेच्या डोंगरावर चढण्यासाठी मी माझ्या हाताला आणि गुडघ्यांना घोड्याच्या नाल बांधल्या आणि आता तू सर्व काही विसरला आहेस. तुम्ही मला लग्नाचे वचन दिले होते आणि इथे बायकोसोबत सुखपूर्वक जीवन व्यतीत करत आहात. तुम्ही माझी थोडीसुद्धा वाट पाहिली नाही. शेतकऱ्याची मुलगी बोलत होती, परंतु राजा झोपेमध्ये होता, कारण राणीने राजाला झोपेची गोळी दिली होती, जेणेकरून राजा त्या शेतकऱ्याच्या मुलीसोबत काहीच बोलू नये. अशा प्रकारे ती मुलगी बोलत राहिली, परंतु राजा झोपून राहिला आणि त्या मुलीला काहीच उत्तर दिले नाही. ती मुलगी हाच विचार करत होती की राजा माझं बोलणं ऐकत आहे, परंतु मला उत्तर काही देत नाही. अशा प्रकारे राजासोबत बोलत असताना सकाळ झाली आणि त्यानंतर राणी तिथे आली. त्या मुलीला राजाच्या शयनकक्षेतून बाहेर घेऊन गेली. राजा इतका गाढ झोपेत होता की त्याला काहीच कळलं नाही की त्याच्या खोलीत काय घडले. भगवान शिव म्हणतात, हे पार्वती, अशा प्रकारे शेतकऱ्याच्या मुलीने दुःखी होऊन दुसरे सफरचंद घेतले. जेव्हा तिने ते सफरचंद तोडलं तेव्हा त्यामधून सोन्याच्या धाग्याचा रील बाहेर काढला. जेव्हा राणीने तो रील पाहिला तेव्हा राणीने त्याची खूपच स्तुती केली आणि मुलीला ते विकण्यास सांगितले. तेव्हा ती मुलगी राणीला पुन्हा म्हणाली, जर पुन्हा एकदा तिला राजाच्या खोलीत झोपण्यास पाठवले तर ती राणीला सोन्याच्या धाग्याचा रील देईल. राणीला तो रील हवा होता, त्यामुळे तिने त्या मुलीला वचन दिले आणि जसे पहिल्या रात्री घडलं अगदी तसंच आजसुद्धा घडलं. राजा झोपेची गोळी खाल्ल्यामुळे गाढ झोपेत होता, कारण दुसऱ्या रात्रीसुद्धा राणीने राजाला गोळी दिली होती आणि त्या गोळीमुळे राजाला इतकी गाढ झोप आली होती की कुठलाही आवाज, कुठलेही रडगाणं त्याला उठवू शकले नाही. परंतु राजाचा एक सेवक होता, त्याने राणीच्या हातात सोन्याचा रील पाहिला आणि जेव्हा राजाच्या खोलीमध्ये दुसरी मुलगी जात आहे हे त्या सेवकाने पाहिले तेव्हा तो राजाचा सेवक खोलीच्या बाहेर जाऊन उभा राहिला व ती मुलगी जे काही म्हणत आहे ते तो ऐकत राहिला. दुसऱ्या दिवशी त्या सेवकाने राजाला ती मुलगी जे काही म्हणाली ते सर्व सांगितलं. भगवान शिव म्हणतात, पार्वती, अशा प्रकारे जेव्हा राजाला कळलं की मी किडा होतो तेव्हा एक मुलगी जी शेतकऱ्याची मुलगी होती तिने माझी खूप सेवा केली आणि मी तिला लग्नाचे वचनसुद्धा दिले होते आणि आज ती मला शोधत शोधत माझ्या महालापर्यंत येऊन पोहोचली आहे. मला तिला भेटायला पाहिजे. परंतु राजा काय करू शकत होता,
सकाळ होताच राणी त्या मुलीला राजाच्या शयनकक्षातून बाहेर घेऊन गेली. इकडे राजा शेतकऱ्याच्या मुलीला भेटण्याबद्दल विचार करत होता आणि दुसरीकडे ती मुलगी तिचे शेवटचे सफरचंद उघडते, ज्यामध्ये सोन्याचा चरखा होता. आणि जेव्हा राणीने त्या सोन्याचा चरखा पाहिला तेव्हा राणी शेतकऱ्याच्या मुलीला म्हणाली, जर तिने तो सोन्याचा चरखा तिला दिला तर ती ह्या रात्रीसुद्धा राजासोबत तिला झोपण्यास पाठवेल. तेव्हा शेतकऱ्याची मुलगी तयार झाली आणि त्या संध्याकाळीसुद्धा राणीने राजाला झोपेची गोळी दिली. परंतु ह्या वेळेला राजा सावध झाला होता, कारण ह्यावेळी सेवकामार्फत त्याला सर्व काही कळाले होते. त्यामुळेच राजाने ह्यावेळी औषध पिण्याचे फक्त नाटक केले. त्याने हळूच औषध बाहेर टाकून दिलं व त्यानंतर राजा झोपण्याचे नाटक करू लागला. जेव्हा राजा झोपला तेव्हा राणी शेतकऱ्याच्या मुलीला राजाच्या शयनकक्षात घेऊन गेली. ती मुलगी उदास होऊन राजाच्या पलंगाच्या बाजूला बसली आणि जोरजोरात रडू लागली आणि म्हणत होती, आज मला कळालं आहे, कृतज्ञता ही या जगाची रीत आहे. 3 वर्ष मी तुझी किड्याच्या स्वरूपात काळजी घेतली. तुमच्यासाठी मी माझ्या वडिलांचा आणि बहिणींचा मार खाल्ला, त्यांचे कठोर शब्द ऐकले. काचेच्या डोंगरावर चढण्यासाठी माझ्या हाताला आणि गुडघ्यांना घोड्याची नाळ बांधली आणि आज तुम्ही हे सर्व काही विसरलात आणि तुम्ही या राणीसोबत राहून आनंदी जीवन व्यतीत करत आहात. मग माझं काय होईल? भगवान शिव म्हणतात, पार्वती, राजा सर्व काही शांतपणे ऐकत होता, परंतु राजा झोपण्याचं नाटक करत होता. राजाने मनात विचार केला की एक माझी राणी ती आहे जिच्यावर मी इतकं प्रेम करतो आणि ती माझी संपत्ती तिच्या माहेरच्यांना देऊ इच्छिते. ती मला बिलकुल आदर देत नाही. आणि एक ही मुलगी आहे जी खूप गरीब आहे, जी मला शोधत शोधत इथपर्यंत पोहोचली आहे. जेव्हा मी एक किड्याच्या रूपामध्ये होतो तेव्हा तिने माझी जीवापाड सेवा केली. दुसऱ्या दिवशी राजाने हा सर्व विचार करून एक मोठ्या उत्सवासाठी जेवणाची घोषणा केली. त्यानंतर राजाने शेतकऱ्याच्या मुलीला त्याच्या उजव्या बाजूला बसण्यास आमंत्रित केले. भरलेल्या दरबारात राजाने त्या मुलीसोबत लग्न केलं. त्यानंतर सगळ्यांनी अन्न ग्रहण केले. लग्नानंतर पहिल्या रात्री शेतकऱ्याची मुलगी जेव्हा झोपली, ती मुलगी देवी लक्ष्मीची उपासक होती आणि पुत्रप्राप्तीची इच्छा तिच्या मनामध्ये होती. जेव्हा ती झोपली होती तेव्हाच तिच्या स्वप्नामध्ये लक्ष्मी माता आली आणि येऊन तिला म्हणाली, मुली, ती काळजी करू नकोस. आज मी तुला एका अशा फुलाबद्दल सांगणार आहे, ज्या फुलाचा वास मासिक धर्म पूर्ण झाल्यानंतर जी पण स्त्री घेत असते आणि तो वास घेतल्यानंतर संबंध ठेवते, त्यानंतर जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा नक्कीच तिला पुत्राची प्राप्ती होते. लक्ष्मी माता शेतकऱ्याच्या मुलीला पुढे म्हणाली, संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी बागेच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यात लाल गुलाब आणि सफेद गुलाबाचे झाड आहे. त्याच्यावर सुंदर आणि पूर्ण विकसित झालेलं गुलाबाचं फूल असेल. त्या फुलाला एका प्लेटने झाकून ठेवावे आणि पुढच्या दिवशी सकाळी सूर्यास्ताच्या वेळी ती प्लेट काढावी आणि मग लाल गुलाबाचा सुगंध घेऊन पतीसोबत संबंध ठेवल्यानंतर पुत्राची प्राप्ती होते. सफेद फुलाचा सुगंध घेतल्यानंतर पुत्रीची प्राप्ती होते. तुला असं करायचं आहे. तुला जर पुत्र हवा असेल तर लाल गुलाबाचा वास घ्यायचा आहे आणि पुत्री हवी असेल तर सफेद गुलाबाचा वास घ्यावा. परंतु लक्षात ठेव की चुकूनही दोन्ही गुलाबांचा वास घेऊ नकोस. भगवान शिव म्हणतात, पार्वती, अशा प्रकारे शेतकऱ्याच्या मुलीने राजाला स्वप्नामधील सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर राजाने त्याच्या बागेमध्ये एक सफेद गुलाब आणि लाल गुलाबाचं झाड लावलं आणि जेव्हा त्या झाडावर फुलं आली आणि तेव्हा राजाने एक सफेद आणि लाल फूल एका प्लेटने झाकून ठेवलं. सकाळी राणीने मासिक धर्मातून निवृत्त झाल्यानंतर स्वच्छ झाल्यानंतर लाल रंगाच्या फुलाचा सुगंध घेतला, ज्यामुळे राणीने गर्भधारणा केले आणि वेळ पूर्ण झाल्यानंतर राणीला एका पुत्राची प्राप्ती झाली. पुत्रप्राप्तीमुळे राजा अत्यंत खुश झाला व त्याने आनंदाने राज्यभर ढोल वाजवले, मिठाई वाटली. भगवान शिव म्हणतात, पार्वती, एवढेच नाही तर शेतकऱ्याच्या मुलीने शेतकऱ्याला म्हणजेच तिच्या वडिलांनासुद्धा हे सर्व सांगितलं.
तिच्या बहिणींनासुद्धा फुलाबद्दल सांगितलं आणि राजाच्या पहिल्या बायकोलासुद्धा सांगितलं. त्यानंतर सर्वांना पुत्राची प्राप्ती झाली. ज्यांना पुत्रीची इच्छा होती त्यांना पुत्रीची प्राप्ती झाली. अशा प्रकारे सगळ्यांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण आला. मित्रांनो, अशा प्रकारे माता पार्वती म्हणते, प्रभू, आजची ही ज्ञानवर्धक गोष्ट ऐकून माझे मन खूप आनंदित झाले आहे. आता मी माझ्या भक्तांनासुद्धा हे सर्व सांगणार आहे, ज्यामुळे त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय अवश्य लिहा.